आणि काल साधारणतः 4-5च्या सुमारास एक आयसर टेम्पोमध्ये चाललेलं हे वराड आणि गुजरातच्या दिशेने आलेल्या एका कंटेनरला त्याला धडक दिली आणि खूप मोठा अपघात या पालघर जिल्ह्यामध्ये धानोरी या ठिकाणी हा घडलेला आहे। तर म्हणजे याच्यामध्ये NHAला सुद्धा जबाबदार धरले जाईल, कारण त्यांनी जे रस्त्याची कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये जे काही साईड पट्टी आहे ही त्यांनी केलेली नाही आणि सर्व्हिस रोड ही त्यांनी दिलेली नाही। जर सर्व्हिस रोड, मी काल संध्याकाळी साधारणतः 7-7:30च्या दरम्यान घटनास्फोटवर पोहोचलो। त्यानंतर कासा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुद्धा मी गेलो, त्या सर्व डेड बॉडी तिथे होत्या, तिथे काही चौकशी केली मी। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून आणि धानोरी या ठिकाणी ग्रामस्थांना चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा कंटेनर तिकडनं एकदम भरधाव येत होता आणि मग त्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि म्हणून त्या ठिकाणी अशी घटना घडली। जवळजवळ 13 ते 14 लोक 13 लोक जवळजवळ त्या ठिकाणी मरण पावलेली आहेत। खूपच मोठा हा अपघात आहे। आता मी या ठिकाणी बापूगाव या ठिकाणी आलेलो आहे। खूप आक्रोश या ठिकाणी सर्व नातेवाईक आलेले आहेत, ते सर्व डेड बॉडी या ठिकाणी आणलेले आहेत आणि जवळजवळ 20-22 लोक हे अजूनही गंभीर जखमी आहेत आणि चिंताजनक त्यांची सुद्धा परिस्थिती आहे। म्हणून याची एक आमदार म्हणून याची आता महाराष्ट्र सरकारकडे मी एक तक्रारी अर्ज दाखल करणार की याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे। हे जे NHA आहे, जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे, याच्यावर चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मी मागणी करणार आहे। त्याचप्रमाणे काल मी मीडियासमोर बोलत असताना हे सुद्धा महाराष्ट्र सरकारला मागणी केली की ही जी लोक आहेत, आज जे मरण पावलेले आहेत, यांचं वय साधारणतः 30, 35, 40च्या वयोगटातले आहेत। मी काल त्यांच्या डेड बॉडी पाहिल्या हॉस्पिटलमध्ये। तर हे 30, 40, 35च्या वयोगटातले हे जे आहेत हे कुटुंब प्रमुख आहेत आणि मला आता समजलं की एका घरातून 7 सदस्य हे त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत। म्हणून सरकारला मी विनंती करतो मीडियाच्या माध्यमातून की त्यांना चांगले अर्थसहाय्य द्या। खरं म्हणजे आपण एक प्राण्याची किंवा जीवाची आपण किंमत लावू शकत नाही, परंतु तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत ही त्यांना चांगली पद्धतीने केली पाहिजे। मी आज सकाळी माझ्या लक्षात आलं की मी ऐकलं की शासनाने काहीतरी 5 लाख रुपये त्या ठिकाणी कुटुंबाच्या म्हणजे मृत्यूच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य 5 लाख रुपये देण्याचं केलेलं आहे। 5 लाखामध्ये ते कुटुंब सेवा नाही होऊ शकत, त्यांना 10 लाखाच्या वरती ही शासनाने 10 लाखाच्या वरती शासनाने विचार करून त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, असं मी या मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून कासा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी ज्या मृत्यू बॉडी आहेत त्या सुद्धा मी पाहिल्या। खरं म्हणजे हे जे मृत्यू झालेले जे लोक आहेत यांचं वय 30, 35 ते 40च्या वयोगटातले आहेत, म्हणजे हे कुटुंब प्रमुख आहेत घरातले आणि ते मरण पावलेले आहेत। आता त्यांची मुलं, लहान मुलं, कोणाची पत्नी, कोणाचं नातेवाईक आहेत, यांच्यावर आज खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं म्हणजे NHA प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे काय त्यांनी जर सर्व्हिस रोड दिला असता तर हा अपघात टळला असता। आज आपण शासनाला काल मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एक निवेदन केलेलं आहे की तुम्ही यांना आर्थिक मदत चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, परंतु गेलेला जीव किंवा प्राण याची आपण किंमत लावू शकत नाही, कारण ते पैसे दिले तरी काही गेलेला माणूस येऊ शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबाला एक आर्थिक चांगलं सहाय्य झालं पाहिजे। मला आज सकाळी कळलं की शासनाने 5 लाख रुपये दिले। 5 लाख रुपये न देता शासनाने याच्यावर विचार करून 10 लाखाच्या वरती एका कुटुंबाला आर्थिक सहाय्य त्यांनी केलं पाहिजे, अशा प्रकारचे निवेदन मी आपल्या माध्यमातून करतो। आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये धानोरी या ठिकाणी काल बापूगाववरून साखरपुड्यासाठी आयसर टेम्पो या ठिकाणी निघाला होता आणि काल संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान हा एक भीषण अपघात त्या ठिकाणी घडून आला। खरं म्हणजे हे व्हायला नको होतं, परंतु आपण जसं म्हणतो की कोणीला कोणी टाळू शकत नाही। जवळजवळ आपले भाऊ आणि आपली बहीण असे 13 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। फक्त बापूगाव ह्या गावावरच नाही तर संपूर्ण आपल्या पालघर जिल्ह्यावर आणि राज्यावर हे खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आज त्या अंत्यविधीसाठी आपल्या या ठिकाणी आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विखे साहेब स्वतः आलेले आहेत। ते या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना 2 शब्द ते बोलतील, त्यानंतर आपण सर्वांनी स्तब्ध उभं राहून 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायची आहे। मंत्री महोदय।
काल संभव साक्षगंधाच्या निमित्ताने आयशर टेम्पोमध्ये सर्व बसून साक्षगंधासाठी जात होते. धाननिवेली येथे काल सायंकाळी 4-4:30च्या दरम्यान अपघात झाला. अत्यंत दुःखद घटना आहे. त्यामध्ये आज आपण अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये लाखतपाडा व बापूगाव येथील 12 बांधव व वारगज येथील 1 बांधव या सर्वांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी सर्वजण आलाच आहे. कालचा अपघात हा अतिशय दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळलेले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या कुटुंबावर प्रसंग आला आहे त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण एक आहोत, बांधव आहोत. तर सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिट श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तरी सर्वांनी आपापल्या जागी सावध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावं अशी विनंती करतो. त्यांना सांगा तर कोणाला होईल तर नदीवर या. तुम्ही डायरेक्ट नदीवर या. हे कुठे, हे गाडीवर ॲम्ब्युलन्स वाले कुठे आहेत, दिसत नाही. बोलवा त्यांना खाली, सगळ्यांना बोला खरा. आणि बाकीचे ते उतरण्यासाठी पण बरोबर चला. आता सगळे तिकडे